कोकणातलेच असे जागृत असे देवस्थान आपण इकडे आणतात. उकडीचे मोदक आहे आणि क्रॅब लॉलीपॉप आहे, चिकन हॉटडॉग आहे, ग्रिल चिकन. अच्छा, चिकन पहाडी. लग्नात दिल्यासारखा वाटू लागला आहे. त्यानंतर आहेत आपल्याकडे गुलाब जामून. हा कणगे उपासक खातात ते ना. तर आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटलेले कमेंट करते तुमच्या व्हिडिओ मला खूप आवडतं. टाकून द्यायचं, फक्त दारू टाकून द्यायची. चुलीवरती भाजलेले काल. पंचमुखी हनुमान म्हणतात चांगलं असतं ना असं डोर वरती ठेवलेलं. राईट. हा फणसाची भाजी. खडाचं विमान आहे बघा. हे कितीला? 40 रुपयाला. बोंबील मस्त दिसत आहे. तनमणी आहे बघा, तनमणी. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास. तर मित्रांनो, आज मी आलो कांदिवलीला चारकोप या भागामध्ये कोकण महोत्सव भरवण्यात आलेला आहे आणि तो आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि या कोकण महोत्सव वैशिष्ट्य म्हणजे श्री गांधारेश्वर मंदिर ची प्रतिकृती इथे उभारण्यात आली आहे. तर आपल्या कोकणातली जी जागृत देवस्थान आहे ते आपल्याला मुंबईत पाहायला मिळतंय. हे अनुभव घेण्यासाठी या जत्रेमध्ये तुम्ही नक्कीच आलं पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण आत जाऊया आणि एक्सप्लोर करूया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं. कोकण महोत्सवचा इकडे ना डेट दिलेली आहे 17 डिसेंबर ते रविवार 24 डिसेंबर पर्यंत हा. आणि स्थळ जे आहे ते राजे शिवाजी मैदान सेक्टर 1 चारकोप. आणि इकडे येण्यासाठी ना तुम्ही कांदिवली स्टेशन पासून आहे ना बस पकडू शकता आणि मी पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, तुम्ही इकडे कसं येऊ शकता. हे बघा मित्रांनो, आत येताच ना आपल्याला श्री गांधारेश्वर मंदिराच्या प्रतिकृती पाहायला मिळते, जे की चिपळूणचं आहे. चिपळूण रेल्वे स्टेशनच्या एकदम जवळच आहे हे मंदिर. महादेवाचं मंदिर आहे आणि इथे श्री भवानी देवीची स्थापना केलेली आहे. आपण आज जाऊन पाहूया आणि जर आपल्याला कोणी भेटलं तर नक्कीच आपण माहिती घेऊया. मित्रांनो, इकडे आपल्याला दादा भेटले आपल्या गावचे. हे चिपळूणचे आहेत. राईट राईट. पुण्याचे. अच्छा अच्छा, म्हणजे सगळे आपण मिळून हे सगळा उत्सव आपण साजरा करतोय. कोकणसाठी आम्ही सगळ्याच्यातले गावातले एकत्र येतो आणि कोकण. अच्छा, तर दादा तू आता हे मंदिर मी पाहिलं, खूप सुंदर असं मंदिर आहे. तर या मंदिराबद्दल काय सांगणार दादा? तर या मंदिराबद्दल तसं बघायचं गेलं तर भवानी मातेचं मंदिर आहे आणि एक इतिहास आहे त्या मंदिराला. गांधेश्वर इथे मंदिर आहे. त्याची काही आख्यायिका आहे. त्या आख्यायिका आम्ही इथे जेव्हा महोत्सव सुरू होतो तेव्हा त्या आख्यायिका सगळ्या लोकांना, रसिक प्रेक्षकांना आम्ही समजावून सांगतो की मंदिराची काय संकल्पना आहे किंवा मंदिराचा काय इतिहास आहे. त्यामुळे तिथे मंदिराच्या जवळ आम्ही त्या बोर्डावरती लावलेला सुद्धा आहे. आणि गेले 30 वर्ष या प्रांगणामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून हा उत्सव होतो आणि 30 वर्ष हा उत्सव क्रमांक 1चा आहे. मुंबईमध्ये जेवढे मालवणी महोत्सव होतात त्या मालवणी महोत्सवामध्ये सगळे जे काही मंडळी आली इथे त्या मंडळीने 1 नंबरचा महोत्सव आहे. कारण महत्वाचं काय की नियोजन असतं आणि खूप सुंदर नियोजन आहे. लोकांना महोत्सव द्यायचा तर तो चांगल्या क्वालिटीचा महोत्सव. बरोबर. आम्ही गेले 30 वर्ष हे पाळत आलेलो आहोत आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या कल्पना येत असतात. त्या वेगवेगळ्या कल्पना निखिलच्या डोक्यातून येतात आणि त्या आम्ही इथे राबवतो. मुळामध्ये असा कार्यक्रम करण्यासाठी टीमवर्क लागतं, जे टीमवर्क आमच्याकडे आहे. त्या टीमवर्कच्या माध्यमातून आम्ही काम करतो. आणि आपल्या कोकणातलेच असे जागृत असे देवस्थान आपण इकडे आणतात. तर दरवर्षी वेगवेगळे मंदिर असतात का? दरवर्षी वेगवेगळे. आता वेतोबा येऊन आणलेला आहे, सोनाई देवी आणलेली आहे, रामेश्वर आणलेला आहे, त्याच्यानंतर दिर्बा देवी आणलेली आहे, रेडीचा गणपती आणलेला आहे, पालीचा गणपती. शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रामध्ये एकमेव जे देऊळ आहे तेही मंदिर 1 वर्ष आम्ही आणलेलं. ही प्रतिकृती आम्ही लोकांना, कोकणामध्ये जी प्रसिद्ध देवस्थानं आहेत तिथे काय सगळेच कोकणवासीय नाहीये. त्या लोकांना त्याची माहिती व्हावी या संकल्पनेतून आम्ही ती मंदिर आणतो. आणि बाजारपेठ जर बघितली जवळजवळ 100 स्टॉल्स आहेत. बरोबर. 100 स्टॉल्स मध्ये 75 स्टॉल्स हे कोकणामधील प्रॉडक्ट घेऊन इथे उत्पादन घेऊन आलेले आहेत. बाजारपेठ मिळावी, त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळतो, त्यांना तुमच्या सहकार्य मिळावं याच्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. आमच्या ज्या नगरसेविका आहेत शुभदाताई पुढेकर 15 वर्ष नगरसेविका आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 15 वर्ष हा अव्याहतपणे उत्सव साजरा होतो. आणि दर दिवशी काय कार्यक्रम असतात? जसं आज दशावतार आहे ना, आज आता बघायचं सर आपण किती दशावतारी नाटक आहे. म्हणजे
जसं आम्ही कोकणच्या बाजाराला कोकणच्या उत्पादनांना बाजारपेठ देतो तसं कोकणची जी कला आहे लोककला आहे आपली. लोककला आहे की त्या लोककलेला भाभी कलिंगण यांच्यासारखे जे नाट्यकर्मी होते त्यांनी एका अत्युच्च शिखरावरती नेऊन ठेवली. ती कला आम्ही इथे त्या कलाकारांना इथे आणण्याचा प्रयत्न करतो. त्यांना यावर्षी डबल बागी मचान ठेवलंय. आणि फक्त कोकणचेच कला नाही, लावणी महोत्सव म्हणून लावणी महोत्सव एक कार्यक्रम खूप सुंदर खूप सुंदर. लावणीचा जो मजा असते ना ती आमच्या इथल्या महिला म्हणजे कोकणची खाद्य संस्कृती सोबत आपण लोककला आणि सर्व आपले जागृत देवस्थान सर्व एक खूप सुंदर असा आपला हा प्रयत्न आहे. त्यासाठी बिग थम्स अप. खरंच खूप अप्रिशिएटेड. थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. इकडे पूर्ण स्टेज आहे. आता 7 वाजता पालखी निघते. इकडे स्टेज आहे आणि इकडे कार्यक्रम होतात. आज इथे दश अवतार आहे. हे बघा शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे. हे बघा हे सर्व आहे ना, हे सर्व स्टॉल आहे आणि बघा सिस्टमॅटिकली आहे सगळे स्टॉल आहे ना, एकदम सिस्टमॅटिकली. आता आपण एक स्टॉल बघूया. अरे चिकन थाली आहे 250 रुपये, मटन थाली 350 रुपये, पापलेट थाली बघा 350 रुपये, बांगडा फ्राय, पापलेट फ्राय 200 250, कोलमी फ्राय वा, आणि खेकडा बघा 250 रुपये, जवळा मसाला सर्व लावून ठेवलेलं आहे बघा. हॉटेल आहे मालवणी हॉटेल. राईट. खायचे तुम्ही दादा? कुडाळचे. अच्छा कुडाळचे आहेत बघा. म्हणजे आपल्याला मालवणीचं चव चाकायची असेल ना तर या दादांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. बघा ही कलेची असा खिमा आणि जवलो. खिमा आणि जवलो आणि एक आहे 30 रुपयात देतात पाव. अच्छा वा वा. स्टॉल वरती पण ना पूर्ण महाराष्ट्रीयन आपली खाद्य संस्कृती पाहायला मिळते आणि ताई इथे घावणे करते. राईट. एकदम गरम गरम घावणे करते. ताई खायचे तुम्ही कोकणातले? खायचे गाव खायचो? मालवण कांदळगाव. मालवण. अच्छा मालवण कांदळगावचे. अच्छा गरम ही आपली गावची परंपरा आहे आणि ती खाद्य संस्कृती जपली जाते या उत्सवामध्ये. सगळीकडे ऍक्च्युली झालं पाहिजे. आता कसं मोस्टली आहे ना मुंबईमध्ये आहे ना साऊथ खूप स्पीड घेते आणि ऍक्च्युली हेच प्रोडक्ट आहे ते, पण साऊथ वाले त्याला जास्त डिमांड मध्ये आणतात ऍक्च्युली. नीब डोसा काय नीब डोसा आणि आपली आंबोळी त्यांचे ते हा आंबोळी म्हणजे नावं वेगवेगळी होतात पण प्रोडक्ट आपले सेम आहेत. बाहेर खातात त्याच्यामध्ये डोस्यामध्ये सोडा टाकलेला असतो. राईट. एक खाल्ला तरी पोटाला जड होतं. हे आपली मराठमोळी व्यवस्थित केलेलं घरचं पीठ आहे आणि ते 10 पीस खाल्ले तरी पोटाला काही त्रास. राईट 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 राईट. बघा खूप छान आहे बघा. या ताईंकडे नक्की या. आणि इकडे बघा आपल्या घरगुती पुरणपोळी आहे. पुरणपोळी कशी? 80ला 4. 80ला 4 नग. 4 नग. वा सुंदर. आणि बघा उकडीचे मोदक आहे गुळाने बनलेले. गुळाने बनलेले. आणि कसा पर पीस? 20 रुपीज पर. 20 रुपीज पर पीस. वा खूप सुंदर. आणि डेलिकेसी आहे ती आपली खासियत आहे. भजी आणि सोलकढी आहे 20 रुपये सोलकढी. आणि या साईडला आल्यानंतर अजून एक स्टॉल आपल्याला कोकण मेजवानी. आणि इकडे पण नाही बघा ताई गरम गरम असे आंबोळे आणि बघा काळा वाटाणा. व्हेज मध्ये पण आहे आपल्याकडे उपलब्ध. कोलंबी मसाला. वा आपल्या गावच्या खायचं तू? कोवल्यातले. अच्छा चिकन मसाला. वा जवळा पाव सगळं 30 रुपये ना? 30 रुपये. 30 रुपयाला आहे. शेगावची कचोरी आहे. गरम गरम अशी काढतायत शेगावची कचोरी आणि हे दादा असे देत आहेत. वा आणि कशी पीस रे दादा? कशी पीस? 30 रुपये ना. वा सुंदर. ते आपल्याकडे मोदक कोंबडीवडे स्पेशल आहे कोकणातली. हा त्याच्यानंतर भाकरी पण आहे सोबत. हा चिकन बिर्याणी आहे. हा चिकन फ्रायज आहे. हो आणि क्रॅब लॉलीपॉप आहे का? वा वा. त्याच्यानंतर फिश हे कुरकुरे आहेत. पिझ्झा वगैरे व्हेज मध्ये फ्रेंच फ्राईज आहे. लॉलीपॉप आहे. त्याचा जवला पाव आहे. जवळा पाव आहे. त्याचा किमा पाव आहे. कलेची पाव आहे. चिकन मोठी आणि सोलकढी पण आपली खायची. सोलकढी. वा एक नंबर. आपली कोकम कढी बेस्ट. सर्वात बेस्ट. सगळेच पदार्थ आपल्याकडे वा मिळतील. आणि खायचे तुम्ही दादा? गाव आम्ही वैभववाडी. वैभववाडी. वा क्रॅब लॉलीपॉप कसा प्राइस? एक 30 रुपये. एक 30 रुपयाला आहे. हो आपण कमीत कमी किमतीत सेवा दिलेली आहे. जो अस्वाद चिकन लेग पीस आहे का? अच्छा अच्छा.
कशी प्राइस कशी? चिकन लॉलीपॉप है 60 रुपीज एक आहे. वा, सुंदर. चिकन हॉट डॉग है. चिकन हॉट डॉग आहे. वा, काहीतरी वेगळा वेगळा आयटम घेऊन आलेला आहे. चिकन टिक्का क्या ये? चिकन टिक्का, चिकन टिक्का. हे बघा चिकन टिक्का काढतोय हा दादा. आणि कशी याची प्राइस कशी दादा? 150 रुपया. आणि हे हॉटेल आहे बघा, हे मालवणी स्वॅग करून आहे, संतोष कॅटरिंग. आणि बघा इथे पण आहे बघा, चिकन आहे. वा, आणि हे काय चिकन? ग्रीन चिकन. अच्छा, चिकन पहाडी. वा, मालवणी चिकन, बटर चिकन, प्लेन राईस. वा, हो हो, काळा वाटाणा. व्हेज वाल्यांसाठी पण सोय केलेली आहे. हे बघा इकडे बघा भाकरी, तांदळाची भाकरी बघा, गावणे. हे बघा गावणे पण आहे. वा, गाजरचा हलवा. याला लग्नात दिल्यासारखा वाटू लागलाय. त्यानंतर आहेत आपल्याकडे गुलाब जामुन. वा, बघा एकदम टकाटक सोल कढी. वा, आणि मनाला शांत करणारी सोल कढी. त्या दादांच्या स्टॉलला नक्की या. आणि दादा तुझं कॅटरिंग पण आहे का? ऑर्डर वगैरे पण घेतोस का लग्न वगैरेचे? अच्छा, मग तुझा नंबर सांग ना दादा. हे बघा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला पॉज करून ना, जर तुम्हाला काही ऑर्डर असेल ना लग्नाची वगैरे, तर या दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा. चायनीज आहे, हे चायनीज आयटम आहे ना? चिकन नूडल्स आणि फ्राईड राईस, 50 रुपये एकदम रिजनेबल आहे. चिकन थाली आणि चिकन थाली. वा, आणि 150 रुपये आणि 180 रुपये ना. आणि ही कशी आहे? 250. आणि ही 200. वा, एकदम रिजनेबल आहे. आणि बघा इकडे पण लॉलीपॉप वगैरे. म्हणजे इकडे आल्यावर ना असं वाटतं की प्रॉपर हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटतं. थँक्यू. मारुती फर्निचर आहे. आणि इथे विळी आहेत, विळी आहेत. हे बघा, काय किंमत असा विळीची? किंमत 1200 रुपये. 1200 रुपये. 850 रुपये. 800 रुपये. आणि या पोलादी पाता स्टील. 500 रुपये स्टील. अच्छा मध्ये 400 रुपये. अच्छा, अशी साईज नुसार प्राइस वाढत जातात. 700 रुपये. 750 रुपये. मोठा वेळी या. चौरंगी 4000. 5000. वा, बसात पाट किती? 1500 रुपये जोडी. वा, आणि या लाकूड खायचा यूज केला? अच्छा. आणि नारळ फोडून वा, नारळ फोडू जो कोयता पण घेऊन दादा. वा, सुंदर. या कसा? 300 रुपये. आणि गाव खायचो दादा तुझं? कणकवली बाजार. कणकवली. वा, राहुल कोकण फूड प्रोडक्ट आहे. हे बघा इथे ना कोकम सरबत आहे. कोकम सरबत आहे ना दादा? कोकम सरबत आगळ आहे. दादा खायचे तुम्ही? कणकवली सुनीलास. हे बघा आपलं फणसाचे वेफर सुद्धा. आणि या पॅकेट कसा? 70 रुपये. 70 रुपये. भेटता अजून या नशीब. आता सीझन पण नाही आहे ना? पोळी असा. हा, आंबा पोळी आहे बघा, मँगो पोळी आहे. आणि बघा फणसाची पोळी पण आहे. ही कशी? 90 रुपये. 90 रुपये. वा, खूप सुंदर. आणि बघा आवळा कॅन्डी आहे सर्व. आपल्याला एकदम म्हणजे फणसाचे वेफर तर आता नाहीच मिळत, ऍक्च्युली सीझन नाहीये, तरी पण दादांकडे आहे. आणि इथे बघा आवळा रस सुद्धा आहे. आवळा रस कसा ही बॉटल? 150 रुपये. अच्छा, साखर नाही आहे यामध्ये? साखर नाहीये. अच्छा, म्हणजे साखर ऍड करायची आणि प्यायचं. आणि ज्याला नको असेल त्यांनी नाही. डायबिटीज साठी बेस्ट आहे. हा, केसांना आवळा हा खूप चांगला असतो ऑब्विसली. आणि बघा पेरूचं पण आहे. पेरूचं सरबत आहे, आवळा सरबत आहे. म्हणजे एकदम विविध प्रकारची सरबत आपल्याला इकडे पाहायला मिळतात. ओके. आणि इकडे 10 रुपयाला बघा कोकम सरबत, आपूस आंबा सरबत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्टॉल नंबर आहे 34. शशिकांत मसाले साधा आहेत. कुडाळचे ना दादा? माड्याची वाडी. आणि लाडू कसले आहेत? तांदळाच्या पिठाचे आहेत. हे उकडी तांदळाच्या पिठाचे आहेत. अच्छा. आणि हे अख्ख्या मुगाचे लाडू? मुगाचे. ते शेंगदाण्याच्या कुटाचे. शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू आहेत. अच्छा, हे कसे आहे? कसे लाडू कसे? लाडू मुगाचा आहे तो 12 रुपये आहे. 12 रुपये सिंगल. आणि हा शेंगदाण्याच्या कुटाचा 15. शेंगदाण्याच्या कुटाचा 15 रुपये. आणि हा 10 रुपये. अच्छा. आणि हे बघा गावून मसाले घेऊन येतस गावासून. तर गावात बनवलेले आपले मसाले आहेत. आणि काय भाव चाललो असं गावाकडे आपल्या म्हणजे मालवणी मसाले? मालवणीचं 700. मालवणीचं 700. 800 रुपये. आणि हे कसे डंक्यावर असे कुठलेले आहेत का? डंक्यावर कुठलेले आहेत. अच्छा अच्छा. हे बघा कणगे म्हणतात ते का? कणगे ना? हा हा, कणगे. उपासक खातात ते ना? हा, उपासक खातात.
हे बघा आपल्याला कणगे पाहायला मिळतात इथे. दादा तुम्ही खायचे दादा? देवगड मध्ये खायचे. हा मुनगे आहेत राहतात. हे सगळे आपले कोकणातले आहेत ना जास्त? बरेचसे कमी झाले पण तरी पण आहेत जास्त कोकणात. अच्छा अच्छा. हे बघूया आपण आहे काय असा आहे पण ना थंडगार कोकम सरबत. हा खाजा कसा ताई? हे बघ हे ब्लॉगर आहेत. बरोबर. हा आणि ते आपल्या देवगडची आहेत. मी तुम्ही ते कमेंट करते तुमच्या हा व्हिडिओला. अरे वा. हे बघा आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटलेली आहे. कमेंट करते तुमच्या वा. व्हिडिओ मला खूप आवडतात. वा थँक्यू ताई खूप छान वाटलं. बघा आम्ही पण देवगडची देवगड मीठ भावचे. अच्छा बरं वाटलं. हे बघा आणि इकडे ना लोकवेंचं खाज आहे बघा कणकवलीचं आणि बघ कोकण मेवा आहे सर्व हा आपला. बघा इकडे बघूया इकडे ना मुकवास आहे. हे बघा इकडे या ताईंकडे मुकवास आहे सर्व. मुकवास आहे आणि ही केळी आहे ना सुकळी मधातली आहे मधातली. आणि ती कशी ती? पाव किलो 150 रुपये. हे बघा आणि सगळ्या प्रकारचं मुकवास आहे. हे बघा हे. अच्छा हे पानाचे प्रकार आहे ना? हे पान आवळे आहेत आवळे. आणि हे सगळं आता कॅन्डी आले ना हे छोटे छोटे पेरू कच्चा कैरी. राईट सगळं समर्थ आयुर्वेदिक पूजा भंडार. हे या पांढरी ही पांढरी काठी ना याच्याबद्दल माका जरा माहिती द्या. त्याच्यावर लिहिलेली स्वसंरक्षण आहे हिंस्र प्राण्यांसाठी त्या संरक्षणासाठी ऍक्च्युली वापरली. अच्छा मग काही करणी बिवणी करते त्याच्यावरती नाही ना? त्याच्यावरती नाही ना? काय नाही ना? ते आपला नॅचरल म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी साठी वापरतात आणि स्वसंरक्षण. अच्छा वातावरण चूर्ण दाखवलेलं. राईट आणि गावठी मध्ये मध कैसून आणलं दादा? पोंडा गावचं. अच्छा म्हणजे ओरिजिनल. हा ओरिजिनल मेन मध हैसूनच येतात ना ऍक्च्युली. न सांगता दारू सोडवा ह्या काय? माझ्याकडे आयटम आहे आपण हा फक्त दारूसाठीच नाही. अच्छा कोणत्याही नशेसाठी चालतात. अच्छा हा ड्रॉप्स सकाळी आणि रात्री कशातही टाकून द्यायचं. फक्त दारू टाकून द्यायची एक नंबर सांगितलं. 1 महिन्याचं आहे. 1 महिन्यात म्हणजे ते पियाशी वाटत नाही मग ती चव. अच्छा हा राईट बघा. आणि ही कशी ही प्राइस काय? 1700 रुपये. 1700 रुपये एवढीशी बाटलीची का? ऍक्च्युली एका आश्रमातला आयटम आहे. म्हणजे मी नाथ होता या अच्छा अच्छा वा खूप छान 9892957614 हा नंबर आहे बघा. ठाण्याला शॉप आहे आपलं. नक्की खूप मोठं आहे. तर ना काही जर वेगळं काही असेल ना तर ते मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो कारण सगळं कव्हर करणं मुश्किल आहे. बघा नितीन मालवणी मसाले इथे पण आपला कोकण मेवा आहे. आणि इथे बघा जांभूळ चूर्ण आहे म्हणजे डायबिटीस साठी चांगलं असते. तर दादा ह्याची काय किंमत आहे? 40 रुपये. बघा 40 रुपयाचं डायबिटीस साठी चांगलं आहे. आणि हे कसले लाडू आहे? पोह्याचे लाडू ना? हे बघा पोह्याचे लाडू आहेत. हा 25 नग आहेत. 50 रुपये पॅकेट. अच्छा 25 नग पोह्याचे लाडू आहे 50 रुपये पॅकेट. आणि मालवणी खाजा आणि आपले शेंगदाण्याचे लाडू. इकडे मालवणी मेवा कुडाळ. कुडाळसून इलास ना? कुडाळ कोकम बटर आहे मोठ्या. चुलीवरती भाजलेले काजू. वा कसे ते? 1400 रुपये किलो. अच्छा आणि हे ऑनलाईन पण तुम्ही ऑर्डर करता? पाहिजे असेल तर देता ना? अच्छा हा नंबर आहे ना तुमचा? हा बघा चुलीत भाजलेले काजू आहेत आणि हा नंबर आहे हा ताईंचा. मी झूम करून दाखवतो तर नक्की या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इकडे तिरफळ आहे. अच्छा अच्छा हा स्पेशल आपला मालवणी मसाला आहे. अच्छा म्हणजे डंक्यावर कुठून तिकडून आणलेला आहे. अच्छा मग गावाकडे काय तुमचं दुकान वगैरे? हा गोडाऊन. अच्छा मालवणी मच्छी मसाला कसं? 700 रुपये. आणि हा कसा सांगितला तुम्ही स्पेशल? 700 रुपये किलो आहे. अच्छा हा तर थोडासा डिस्काउंट देता तुम्ही. अच्छा हे बघा फणसाचे वेफर आहे. हे कसे? 70 रुपये पॅकेट. कुळीत पीठ कसा? 80 रुपये पाव. जात्यावर दळलेली आहे. अरे वा हे बघा स्पेशल कुळीत पीठ आहे
जात्यावर दळलेली आहे. साधीवाली पण आहे ती 70 रुपये पाव किलो. ती पण जात्यावर अच्छा, ही साधीवाली आहे. मग यामध्ये काय मसाला टाकलाय का, है ना? टाकलेला आहे. मसाला आहे ना? धने, हळद, हा, मसाला धने वगैरे टाकले. बाजूच्या याच्यामध्ये फक्त हळद टाक. फक्त हळद टाकली आहे. राईट राईट राईट. खूप छान. आणि बघा आंबा पोळी पण आहे. बघा, कोकण मठ 80 रुपये. हा जाडा आगळ आहे. पूर्ण मुंबईमध्ये तुम्हाला कुठे भेटणार नाही. आमचं घरगुती आगळ आहे. अच्छा अच्छा, घरगुती आगळ्या. आणि हा कसा? गॅरंटी आहे 2 वर्ष राहणार. अच्छा, 2 वर्षामध्ये जास्त पण राहील कारण की ह्याचं हा जुना होतो ना तसं याचा म्हणजे जाडपणा अजून वाढतो. जाडपणा वाढतो. राईट राईट हा राईट 140 रुपये आगळ लिटर. राईट राईट राईट. कोकम आगळ आहे म्हणजे आपण मच्छीच्या सागात वगैरे टाकतो. सोलकढी, मच्छी, सोलकढी मच्छीच्या सागात यूज करतो. बरोबर. हे बघा इकडे ना आपल्याला ना सगळं पितळेचं पाहायला मिळतं आणि सगळे पूजेचं साहित्य आहे. हे याच्याबद्दल जरा माहिती देशील का? हे तिबेटियन बाउल आहे तो. अच्छा. ओम ध्वनी येतात त्यामध्ये. म्हणजे अच्छा. आपण त्याला साऊंड हे केलं ना त्याच्यामध्ये हा. ओम ध्वनी येतात. अच्छा, ओम जे बोलतो ना ओम ध्वनी व्हायब्रेशन वगैरे याच्यामुळे एक बोलतो ते ध्वनी निघते. अच्छा, व्हायब्रेशन मुळे वगैरे पण आपल्याला माइंड हे करणार. माइंड म्हणजे एकदम कूल होतं. म्हणजे जसं आपण मंदिराची घंटी वाजवून जे व्हायब्रेशन येतं ती वाली फील येते. आय थिंक राईट. समईच्या कड्या वगैरे पण आहेत. हा. समईला आपण जे ज्योत वगैरे लावतो हा, ना हा, काळं हा. होतं तेल हा. होतं वगैरे जशी स्ट्रेट राहणार काळं नाही होणार ते नाही अच्छा, वा कुठल्याही समईला आपण बसू शकतो. वा, या खूप कड्या सुंदर. हे बघा, हे बघा असे कडे येतात. आणि हे कसं आहे पॅकेट? 180 ला पॅकेट आहे. 180 ला पाच पॅकेट. piece चा set आहे. 5 पीसचा सेट आहे. वा, इलेक्ट्रिक कापूर इलेक्ट्रिक कापूरदानी आहे. Essential कापूर आहे. अच्छा, एसेन्शियल ऑइल. ते पण डायरेक्टली टाकू राईट. आजकाल हे भरपूर चालतंय ना, आजकाल जास्त डिमांड मध्ये हे आहे. गणपती येतो. त्या कार बॉटल्स वगैरे आहेत गाडीमध्ये कपाटामध्ये अच्छा, bathroom मध्ये गाडीमध्ये लावतो. वाईट. त्यामध्ये अरोमा भरून ठेवायचा त्या स्मेल येतो अच्छा. पूर्ण घरभर. अच्छा, आणि याची काय किंमत आहे? हे 100 रुपीचा बॉटल आहे. 100 रुपीजला. अच्छा याचे सगळे साहित्य पंचधातूमध्ये त्या वगैरे याच्या पंचधातूमध्ये त्या अच्छा अच्छा, या सगळ्या पंचधातूच्या इथे. अच्छा अच्छा. या अशा ह्याच्या कड्या पण मिळतील आता हा जे आपण हा मार्गशीर्ष महिन्यात नारळाला लावतो हा ना. हा हा हा, ते सुद्धा अवेलेबल आहे बघा. म्हणजे दादांकडे A to Z सोल्युशन आहे पूर्ण. आणि ही अशी ही छोटी वाली प्लेट कशी असते ही? वेगळ्या आहेत त्या. 50 पासून स्टार्ट आहेत. 50 पासून start. 50 आहे, 100 आहे, 70 आहे. 60. अच्छा, म्हणजे ते मकर संक्रांतीला पण देऊ शकताय ना? गिफ्टिंग साठी पण चांगलं आहे. गिफ्टिंग साठी पण चांगलं दिवे आहे. वगैरे पाहिजे थोडे दिवे वगैरे पाहिजे. राईट राईट राईट. बघा हा नंबर आहे हा दादांचा. तर तुम्हाला यापैकी जर काही आवडलं तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे असे डोअर प्लेट्स वगैरे आहेत. तुम्ही दरवाजा लावू शकता, देवाऱ्याला लावू शकता. राईट. अशी क्वालिटी पण वा. पूर्ण लॅमिनेशन मध्ये आहे. हा, आणि खरंच याची क्वालिटी खूप छान आहे. खूप छान आहे. वा, तुम्ही नखाने ओरबडला तरी काही होणार नाही त्याला. फक्त ओल्या कपड्यात राईट राईट. फील होते ते. आणि याची काय किंमत आहे? हे 200 रुपयाला. 200 रुपयाला. अच्छा, हे सगळं पूर्ण लॅमिनेशन मध्ये आहे. हे सर्व लॅमिनेशनचं आहे ना? हे पंचमुखी वा, हनुमान आहे. पंचमुखी हनुमान सुद्धा आहे. आणि याची काय किंमत आहे? हे 250 ला. 250 ला. आणि पावला 80 रुपयाला. 80 रुपये. वा, याचा हा स्टेप्स आहे तसा. हे बघा हे स्टेप्स आहे. तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. राईट. आणि हे कोणत्या लाकडापासून हे आपलं बनलेलं? original लाकूड आहे. फक्त 7 वेळा अच्छा. कोटिंग केलेलं आहे. 7 वेळा कोटिंग केलेलं लाकूड आहे बघा. त्यामुळे याला वाळवी लागणार नाही. ओल्या हा. कपड्यात साफ करा, कलर पण जाणार नाही. अच्छा. रेडियमचा सेट आहे पूर्ण. अच्छा, रेडियमचा म्हणजे नाईट मध्ये तो एक कलरमध्ये highlight होईल. लुक देणार, हायलाइट देणार. राईट राईट. आणि आपली महाराजांची हे कसं आहे हे मूर्ती? 300 आहे. अच्छा, 300. वा, रिजनेबल आहे एकदम. 150 वा ला. वा, 150 ला. आणि हा पण इकडे पंचमुखी हनुमान आहे ना? हो, ही डोअर प्लेट आहे. हा, डोग प्लेट आहे. वा, आणि पंचमुखी हनुमान म्हणतात चांगलं असतं ना असं डोग वरती ठेवलेलं. राईट राईट राईट. कारण यामध्ये पण असे प्रकार असतात ना हनुमानामध्ये, की हा हनुमान ठेवायचा किंवा हा नाही ठेवायचा असं म्हणतात ना. हा, हे बघा मित्र, बघा हे बघा. तर दादांकडे आहे ना पूर्ण म्हणजे एक बोलतो ना एक व्यवस्थितपणे स्टडी करून सगळे साहित्य आणलेले आहे देवघरातले. बघा, आणि हे बघा हे तुम्ही शो साठी. Step आहे ही. दोन हा, तीन. हे स्टेप आहे राईट 3चे. आणि आणि हा एक वेगळा प्रकार आहे. अच्छा CF. अच्छा, हा सिंहासन. हा, राईट राईट राईट. हे तुम्हाला मार्केटला कोणाकडेच मिळणार. हा, राईट राईट. हा वेगळा आहे. राईट. वेगळा. आणि याची दोन set आहे. याची काय किंमत आहे? हे 750 ला आहे. हे 500 ला आहे. अच्छा. आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये ते 400 ला आहे. हे अच्छा 500 ला आहे. अच्छा अच्छा. ही चौरा आणि हे छोटे छोटे कसे आहेत? ते 70 रुपये सुरुवात आहे. 70 रुपयाला स्टार्टिंग आहे. आणि ते चौरंग? तो 450 आहे. रेड वाला जो 550 ला आहे. अच्छा. ब्राऊन वाला तो पण 550 ला. आणि हे जे व्हाईट डिश आहे हा, हा. 350, 450, 550, 650. अच्छा. महाराजांची मूर्ती आहे. वा. पंचमुखी हनुमान पण आहे. अशी वा. कपड्याची आसनं पण आहे. हा, हे बघा कपड्याचे असतात बघा. आणि हे कसं आहे? हे 400 रुपये. 400 रुपये. वा, आणि हे पण खूप सुंदर आहे. खूप सुंदर बनवलं. आता gift वगैरे करा. खरंच खूप सुंदर आहे. वा, छान आहे. वेगळंच आहे. राईट राईट. 892 आहे. 660 ज्वेलरी आहे आणि सगळं महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल अशी ज्वेलरी आहे. नथ कशी आहे ही नथ? नथ छोटी 50 वाली आहे, मोठी 100 वाली आहे. अच्छा. नथ 3
प्रकारमध्ये कानातले पण आहेत आपल्याकडे. अच्छा, कानातले राईट. आणि झुमके? ते 100 वाले आहेत. मोठ्याचे 150 आहे. अच्छा, खूप सुंदर आहे. राईट राईट. साडी पिन आहे नंदीची. Right. आहे केसांना घालायचा. अच्छा, वेगळा आहे कानातली. नथीमध्ये प्रकार आहेत वेगवेगळे. वा. ही ठुशी आहे ना? आट्या टुशी आहेत. हा, ती कशा आहेत? 100 वाले आहेत. त्याच्यामध्ये पॅटर्न सुद्धा आहे बघा. आणि विविध प्रकारचे मंगळसूत्र पण आहे या ताईंकडे. सर्व काय आपल्याला पाहायला मिळेल. सेट कसा आहे हा? हा वाला हा? हे 450 वाले 350 याचे 100 दिले. वेगवेगळे 350. हा, बाई पण बागेमधले. वाईट वाईट, ते खूप प्रसिद्ध झालं. तुझ्या स्मार्ट. आणि हा दादा पण कोकणातला आहे. खायचं गाव खायचं? कुडाळ माड्याची वाडी. कुडाळ माड्याची वाडीतलं बरेच स्टॉल आहेत. हा कप पण आहे. हे बघा, चुनकाप आहे, सोला आहे, बंगाली खाजा आहे. हरेश कोकण वास्तू म्हणतात. नमस्कार. बंगाली खाजा कसा? 50 रुपये. 50 रुपये ना? आणि मसाले? मसाले 80 रुपये आगरी मसाला स्पेशल. आगरी हा. मसाला 80 रुपये. हा मालवणी स्पेशल, संडे स्पेशल 80 रुपये 100 ग्रॅम. हा कमी तिखट वाला एकदम 70 रुपये 100 ग्रॅम. मच्छी मसाला 60 रुपये 100 ग्रॅम. 60 रुपये. हळद गावठी हळद आहे. अच्छा, चुनकाप आहेत म्हणजे गुळाचे आहेत. गुळाचे चुनकाप आहे बघा. आणि इथे बघा फणस पोळी आहे. बघा, फणस पोळी आहे आणि आंबा पोळी आहे. काजू कसे दादा? कसे? काजू हे 250 रुपये पाव किलो आहे. 250 रुपये पाव. 250 रुपये पाव. काजूवर पण आहेत आपल्याकडे. ओले काजू पण आहे. अच्छा, वा वा. गावावर आणलेले तिथे. गावून आणलेले. आणि त्याचा काय भाव? हे 1400 रुपये किलो आहे. 1400 रुपये किलो. त्याला बागबिक्यू आहे? बागबिक्यू जास्त पहिले कसं आहे? 750. हे अँटी स्लिप वाला कसं आहे? 250 ला एक कोकण मार्ट स्टॉल आहे. भाजीचा काजू आहे. अच्छा, हा, हे कसे? हे 1400 रुपये. 1400 रुपये किलो. हे बघा, हा, फणसाची भाजी. वा, ती कशी? 90 रुपये. मँगो अच्छा, मँगो मिक्स. वा. मग हे कसं खायचं? गरम पाण्यात करून खायचं. अच्छा, मग आंब्यासारखी टेस्ट येणार का? अच्छा, वा. कसं ते पॅकेट? 90 रुपये. लाडू कसे? नारळाचे लाडू. अरे वा. आणि कसे? 50 रुपये. 50 रुपयामध्ये 6 नग काजू. हा, काजूची कॅडबरी. ती कशी? 100 रुपये 10 रुपयाला एक. अच्छा, 10 रुपयाला एक रुपये. काय प्राइस आहे याची दादा? 150. काहीतरी वेगळं आहे बघा. कॅपची किचन आहे. इकडे बघा, सावंतवाडी लाकडाची खेळणी. हे बघा. आणि याची काय किंमत आहे दादा? 70 रुपये. हा गेम आहे. 150 रुपयाचा गेम आहे हा. तर शोपीस साठी ठेवू शकता तुम्ही. याची काय किंमत आहे दादा? 130. लाकडाचं विमान आहे बघा, मजबूत, एकदम मजबूत. आणि याची काय किंमत असतं? 250. 250 रुपयाचं आहे. पण लाकडाचं आहे बघा, काहीच तुटणार नाही, काहीच नाही. कोणत्या सेल बिलचे पण गरज नाही. बॅग्स आहे, सगळे बॅग्स आहे बघा. आणि तरी काय प्राइस रेंज पासून स्टार्ट होतं दादा? स्लिंग बॅग 200-250 पासून. हे बघा, सगळ्या प्रकारचे बॅग्स आहेत बघा. हे सगळे होममेड आहेत का आपले? हँडीक्राफ्ट आहे का? अच्छा. दुगवा मसाले. दुगवा मसाले या ताईंकडे पण कोकण मेव आहे. नमस्कार. हा, भेटलेलं. हे मला आता काळा चौकीला भेटलं. राईट. हे बघा, तर ताई लाडू कसे आहेत? मेथीचे लाडू आहेत ना? अच्छा. आणि हे उकडा तांदळाचे. अच्छा. आणि काय किंमत असतात त्याची? हे 50 ला 5 आहेत हा, तांदळाच्या पिठाचे आणि मेथीचे 60 ला 4 आहेत. 60 ला 4 आहेत. आंबा पल्प आहे ना? आंबा पल्प कसा? 220 ला आहे. 220 ला. हे बघा, ते 220 ला आहे बघा बॉटल. आणि किती आहे यामध्ये ताई? अर्धा लिटर. अर्धा लिटर आहे ना? 500 ml. चुनकाप कशी? 50 रुपये. 50 रुपये. आणि छोटं बघा, छोटं पॅकेट आहे. हे कितीला? 40 रुपये. 40 रुपयाला. वा, बोकटे मसाले. हे लाडू मेथीचे ना? मेथीचे. हे कसे? 125 रुपये पाव किलो. 125 रुपये पाव किलो. कोकण मेवाचे बरेच स्टॉल आहेत. बरेच. आणि हे सगळ्यात कोकणातली लोक जास्त आहेत ना? हे सगळ्यात जास्त आहेत. कोकण लोकांकाच प्राधान्य आहे, भैया लोकांका प्राधान्य आहे. का बघा, आणि सर्वात म्हणजे इकडे बिना ह्याच्यात मुंबई. आता इकडे बघूया आपण. इकडे मालवणी मच्छी सेंटर आहे.
सुरमईचं काय भाव हा? 300 रुपये. 300 रुपये. बांगडे कसे? बांगडे 100ला 4 आहे. 100ला 4. आणि सोड्या आहेत ना? सोडे अच्छा. 300 400 पाव. 400 रुपये. 400 रुपये पाव. माकला ना? ही कशी माकला? 50 रुपये. जवळ आहे, कर्दी आहे, बोंबील. जवळा, कर्दी, बोंबील. बोंबील बघा, बोंबील मस्त दिसत आहे. बोंबील कशी आहे? 100 कट आहे ना? मुशीच आहे, शार्क आहे. अच्छा, हा पाकट आहे आणि हा मोरी आहे ना, मुशी. मुशी. राईट राईट राईट. आणि दादा तुझं गाव काय? कणकवली. कणकवलीचं. अच्छा, इकडे पूर्ण बांगडे लागलेले आहेत बघा. त्यांना नाचणीचे बोंगे आणि पापड पाहायला मिळेल या दादांकडे. सगळ्या कोकण महोत्सव मध्ये दादांचा स्टॉल नेहमी असतच. हा कसा पॅकेट कसा? 60ला 1, 100ला 60ला 1, 100ला 2. हे कसा आहे आणि तुम्ही टेस्ट करूनही बघू शकता आणि नंतर मग घेऊ शकता. हे नैसर्गिक फळापासून बनवलेले कोकम सरबत आहे. हा खरवस आहे. हा साखरेचा ना? हे कसा? 125 रुपये पाव किलो आहे. 25 रुपये पाव. 40 रुपये. अच्छा, कोकम सरबत 20 रुपये. आणि हे मँगो मँगो सरबत आहे बघा. त्यामध्ये दुसरा लेमन जिंजर पण आहे. अच्छा, आनंद भुवन आहे. ही मेथी लाडू, चना लाडू, मूग लाडू. साखरेचं खायचं का? अच्छा, काजू चॉकलेट कसं आहे? 50 रुपये. 50 रुपयाला बघा. हे काजू चॉकलेट आहे, 50 रुपयाला आहे. त्यामध्ये 5 पीस असणार आणि मँगो बाग पण आहे. हे पण 50 ना मँगो बाग? हा, लहानपणीची आठवण आहे. बिस्किट आणि गहूची बिस्किट ना, गव्हाची बिस्किट, गुळ खोबरा यूज केलेलं आहे. आणि हे मनुका, बिस्किट आहे, आचणीचं बिस्किट आणि बिस्किट आहे, हा, मुगाचं गव्हाचं बिस्किट आणि मनुका आहेत ना. हा, मनुका कसे आहे? ज्वारी बाजरीचं पण आहे, 100चे पाव किलो. वा, ज्वारी बाजरी पण आहे. चांगलं. मैद्याची काही एक गोष्ट नाही. मैद्याची गोष्ट नाही, ती चांगली गोष्ट आहे. क्लिअर आहे ना भाजणीची? कशी ती? 70 रुपये. 70 रुपये. जय भवानी लोणचा पापड. ही मिठातली कैरी आहे. मिठातली कैरी आहे. आंब्याचे 3 प्रकार. अच्छा, आंब्याचे 3 प्रकार आहेत. हिरवा मसाला आहे, गरम मसाला आहे, अच्छा, लिंबू आहे, मिक्स आहे, मिरची आहे, लिंबू मिरची आहे, करवंद आहे, आवळ्याचे 2 प्रकार आहे, अरे वा, खटाई आहे, अरे वा. गोड लोणचं आहे आंब्याचं, हा, लिंबाचं गोड लोणचं आहे, लिंबाचं लोणचं आहे. अच्छा, मिक्स लोणचं आहे, गोड हे बघा मुगंबा सुद्धा आहे. मिरची आहे, लसूण लोणचं आहे, कारल्याचं लोणचं आहे. वा, बरंच. आणि काय प्राइस रेंज पासून स्टार्ट होत आहे? 70 रुपये पाव किलो आहे. 70 रुपये पाव किलो आणि 80 रुपये पाव किलो. वा. आणि आपल्या गावाकडनं बनवून घेऊन येईल. हे तूप आहे ना? हो, तूप आहे. हा, काय प्राइस रेंज आहे तुपाची? 900 रुपये किलो आहे. कोल्हापूरवर आहे. कोल्हापूरवरून येतं का? म्हणजे कोणतं गिर गाईचं आहे का? गाईचं तूप आहे. अच्छा, गिर गाईचं आहे बघा. हा, गिर गाईचं तूप आहे, ओरिजिनल वाला. ओरिजिनल आहे, घरगुती मिळेल. बघा बघा. आणि गिर गाईचंच चांगलं असतं. गाई 8286853399. मित्रांनो, इकडे आपली जी आहे ना सबस्क्रायबर फॅमिली भेटली, युट्यूबची आपली छोटी फॅमिली. तर दादा, नाव काय तुझं? आशिष लाड. आशिष लाड. आणि तुझं? कितवीला आहेस तू? अरे वा वा वा. आणि गाव खायचं तुझं? कोणता? कणकवली. वा वा वा. खूप बरं वाटलं. कसे वाटतात व्हिडिओ आपले? छान वाटतं. छान वाटतं. व्हिडिओला प्रेम देत का? खूप छान वाटलं. थँक्यू 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 सो मच. या प्रकारचे या ताईंकडे मुखवास आहे बघा. आणि इकडे सगळं लिहिलेलं आहे बघा. इकडे हा नंबर आहे, बँगल्स बघा. आणि काय प्राइस रेंज आहे यांची? बघून केलं की पटकन कुठले पण घ्या 100 रुपये. बघा, हे लक्ष्मी आहे हा लक्ष्मी आहे ना, पारंपरिक आहे ना सर्व? 100 रुपये. हो, सर्व महाराष्ट्रीयन हा, केलेली सर्व आहे. महाराष्ट्र. हे सर्व चोकर आहेत. हा, चौकब आहे. त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत. याची काय किंमत आहे? 150. 150 सर्वांची? हो, कुठलं पण. अच्छा. आणि त्याच्यानंतर हे आपल्याकडे नथ आहेत, सर्व महाराष्ट्रीयन. अच्छा, महाराष्ट्र प्रकारचे. ट्रेडिशनल हे नथ आहे. 100 रुपीजला आहे. वा, एकदम रिझनेबल. हो. त्याच्यानंतर हे साडी पिन आहे, जी की आता नवीन चालले. हा, त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स पण आहेत. वाव, हे खूप पण छान. सर्व 100 म्हणजे रुपीज. जरा मॉडर्न टच दिलाय ना त्याला. हा, राईट. त्याच्यानंतर बँगल्स आहेत, त्याच्याकडे बँगल्स आहेत, हे इयरिंग्स आहेत, इयरिंग्स ठुशी आहे, आहेत. ठुशी आहेत, राईट. बघा ठुशीचे प्रकार बघा किती आहेत. हे आणि पण फक्त 150 रुपये. 150. वा. सर्व आणि reasonable प्राइस सर्व एकच ठेवली आहे 150. वा, हे फॅन्सी कोणाला जर काय रंगचित्राचा टच आणि एक राईट राईट. आणि फॅन्सी, राईट हे राईट. पण 150 आहे. वा, हे पण 150. एवढे सगळे व्हरायटी आणि सगळे 150 ला आहे. तनमणी आहे बघा, तनमणी 250 ला आहे. हा, जर बाहेर घ्यायला गेलं तर ह्याची प्राइस हा खूप चालतो ऍक्च्युली ना तनमणी. तनमणी खूप डिमांड मध्ये असतो ऍक्च्युली. राईट राईट राईट. हे सर्व बँगल्स राईट राईट राईट. अकाउंट नंबर 11. सुधीर मसाले.
ओळखलं. हाय म्हणजे तिकडे पण लावलंय ना सेक्टर 3 ला. हे बघा सुधीर मसाले आहेत आणि यांच्याकडे बघा हे बघा हे खाजा आहे, खाजा आहेत सर्व आणि लाडू आहेत आणि मालवणी पीठ आहे, आंबोळी पीठ आहे. जन्म झाला बाल्य अवस्था सोडून जर त्याचे आम्ही किशोर अवस्थेकडे प्रस्थान करत होतो त्याच वेळी पितृमुखातून निघणाऱ्या होता बाळ बाप सवाई होते. या शब्दांचा विचार वगैरे आम्ही ग्रहण केला. पितृदेवतेला मार्गदर्शनासाठी आम्ही तत्पर करण्याला तत्पर झालो. पितृदेवतेला केलेलं कर्तव्य असेल तर कार्यक्रम आहे. आज दश अवतार आहे बघा, दश अवतार आहे. बुधवारी भजन आहे, डबलवारी भजन आहे, पुन्हा दश अवतार आहे आणि लास्टला शेवटच्या दिवशी लावणी आहे बघा. आणि 17 डिसेंबर 24 डिसेंबर आहे संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता आता एवढंच बोलेल की यवा कोकण येऊ आपलेच असा आणि येऊकच वया, कारण आपल्या कोकणातले जी लोक आहेत जी हिली आहेत खाद्य संस्कृती घेऊन आणि हे कोकणातली जागृत देवस्थान आपल्याला काही मुंबईत पाहू भेटतं. मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.